रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम शिव 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 शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम शिव ओम शिव ओम शिव
शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम 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 शिव शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम 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 शिव शिव ओम हरि 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 हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम 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 हरि हरि ओम पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर 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 महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की ब्रह्मणोविन्दं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये घनु वाजे गुण गुणा वारावाहे ऋण जुणा घनु वाजे गुण गुणा वारावाहे ऋण जुणा घनु वाजे गुण गुणा वारा
बाहेरून जुना घनु वाजे गुण गुणा वारा बाहेरून जुना भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का चांदवू चांदणी चापेवू चंदनू चांदवू चांदणी चापेवू चंदनू भवतारको हा कान्हा वेगी भेटवा का भवतारको हा कान्हा वेगी भेटवा का चांदवू चांदणे चापेवू चंदनू चांदवू चांदणे चाफेवू चंदनो देवकी नंदनु वीण नावडेवो देवकी नंदनु वीण नावडेवो चांदवो चांदणी चापेवो चंदनु चांदवो चांदणी चापेवो चंदनु देवकी नंदनु विने नावडेवो देवकी नंदनु विने नावडेवो चांदवो चांदणे चाफेवो चंदनो चांदवो चांदणे चाफेवो चंदनो चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी 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 कानोवन माळी वेगी भेटवा का कानोवन माळी वेगी भेटवा का चांदवो चांदणी चापेवो चंदनू चांदवो चांदणी चापेवो चंदनू कान्होवन माळी वेगे भेटवा का कान्होवन माळी वेगे भेटवा का चांदवो चांदणे चाफेवो चंदनो चांदवो चांदणे चाफेवो चंदनो सुमनाची सेज शीतळवुनिकी सुमनाची सेज शीतळवुनिकी सुमनाची सेज शीतळवुनिकी सुमनाची सेज शीतळवुनिकी बोले आगी सारखी वेगी विधवा का बोले आगी सारखी वेगी विधवा का चांदवो चांदणी चापेवो चंदनू चांदवो चांदणी चापेवो चंदनू पोळी आगी सारखी वेगी विझवा का पोळी आगी सारखी
वेगी विजवा का चांदवो चांदणे चापेवो चंदनो चांदवो चांदणे चापेवो चंदनो तुम्ही गात सुस्वरे ऐकोनी द्या उत्तरे 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 कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो चांदवो चांदणी चापेवो चंदनो चांदवो चांदणी चापेवो चंदनो कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो चांदवो चांदणे चापेवो चंदनो चांदवो चांदणे चापेवो चंदनो दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले 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 बाप रखुमा देवीवर विठ्ठले मज ऐसे केले बाप रखुमा देवीवर विठ्ठले मज ऐसे केले चांदवो चांदणे चापेवो चंदनो चांदवो चांदणे चापेवो चंदनो बाप रखुमा देवी बरू विठ्ठले मज ऐसे केले बाप रखुमा देवी बरू विठ्ठले मज ऐसे केले चांदवो चांदणे चापेवो चंदनो चांदवो चांदणे चापेवो चंदनो देवकी नंदनो वीण नावडेवो देवकी नंदनो वीण नावडेवो चांदवो चांदणे चापेवो चंदनो चांदवो चांदणे चापेवो चंदनो देवकी नंदनो विनो नावडेवो देवकी नंदनो विनो नावडेवो चांदवो चांदणे चापेवो चंदनो चांदवो चांदणे चापेवो चंदनो उंच झालाय जरा अजून उंच कमी उंच झाला त्या विरहिणीविषयी आपण काही चिंतन करतोय.
मी चिंतन करतो असं समजू नका, आपण सगळे मिळून चिंतन करतो आहोत. माऊलींच्या वाङ्मयाचा विशेष आहे. माऊलींच्या वाङ्मयात 9 ही रस आहेत. 9 ही रस आहेत. शृंगार आहे, वीर आहे, करुण आहे, अद्भुत आहे, सगळे रस आहे. उलट असं आहे, संस्कृत वाङ्मयामध्ये शृंगार रसाला रसराज असं नाव दिलेलं आहे. रसराज म्हणजे सर्वश्रेष्ठ रस म्हणजे शृंगार. आणि त्या शृंगार रसामध्ये सुद्धा विप्रलंभ शृंगार सर्वश्रेष्ठ आहे. तर विप्रलंभ शृंगार म्हणजेच विरहामधला शृंगार तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे माझी मर्यादा न सोडता जितकं सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षामधल्या शृंगारापेक्षाही विरहामधला शृंगार श्रेष्ठ आहे, ही त्याची सूक्ष्मता आहे. ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल तो खरा भाग्यवान, खरा पारमार्थिक. त्या विप्रलंभ शृंगारामध्ये मी काल आपल्याला सांगितलं की कालिदासांनी सांगितलेला विप्रलंभ शृंगार हा आदर्श मानला जातो. पण त्याही पेक्षा श्रेष्ठ असा विप्रलंभ शृंगार माऊली ज्ञानोबरायांनी अमृतानुभवामध्ये सांगितला आहे. शिवशक्ती समावेशनाचं जे प्रकरण आहे, तुम्ही शरणच जाता, दुसरं काही होऊच शकत नाही. तुम्हाला जर माऊलींच्या वाङ्मयाची एकदा गोडी लागली ना, तुम्ही फक्त शरण जाऊ शकता, दुसरं काहीच घडत नाही, घडू शकत नाही. म्हणजे अभ्यासक, चिकित्सक यांना फारशी गती प्राप्त होत नाही माऊलींच्या वाङ्मयात. माऊलींच्या वाङ्मयात गती प्राप्त होते श्रद्धावान मनुष्याला. किती सूक्ष्म अभ्यास आहे. म्हणजे ध्वनीचा सुद्धा सूक्ष्म अभ्यास आहे. गणू वाजे गुण गुणा, त्या गणाच्या ध्वनीचा अभ्यास आहे. आणि तुम्ही त्याचं खरंच श्रवण जर केलं ना मन लावून, तर तो तसाच आवाज येतो. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला माऊलींचं. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, 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 सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. जी प्रचलित चाल आहे ती वेगळी आहे थोडी, ही सांप्रदायिक शुद्ध चाल आहे. तर तुम्ही त्या भुंग्याचा आवाज आहे का, ऋणू झुणू ऋणू झुणू ऋणू झुणू असा बरोबर तो जुळतो. आणि असं आहे, जो तत्वचिंतन करतो त्याला बरोबर नेमकं ज्ञान होतं प्रत्येक वस्तूचं. मी मागे सांगितली गोष्ट एकदा, आमचा एक मित्र गातो चांगला, तो सारखं ते अभ्यास करतो स्वराचा. कुठेही फिरताना चालताना. ते एक तबल्याचे गुरु होते, तबला पखवाज शिकवायचे. त्यांची गोष्ट आहे, गजाननबुवा जोशी म्हणून त्यांचं नाव. आता ते ब्रह्मलीन झाले. त्यांचा एक विद्यार्थी त्यांना भेटायला गेला, तेव्हा ते शिकवत होते विद्यार्थ्यांना, गजाननबुवा जोशी.
काहीतरी ताल जपताल काहीतरी शिकवत होते. आणि त्या तालामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? मात्रा. तालामध्ये सगळ्यात महत्त्वाची मात्रा. मग ते मात्रा मोजत होते. आता त्या मात्रांमध्ये काही ताल असे आहेत की ते 8 ताल असतात. म्हणजे त्याची सम अशी 7.5, 15, 5 अशी सम येते त्याची. हे 8, 16 सोपं आहे. म्हणजे ते गणितात अगदी पक्क बसतं. काय त्याचा तालाचा फार अभ्यास करण्याची गरज नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे सरळ झालं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 1 हे दुप्पट झालं. सोपं आहे सलग. पण 7.5, 15, 5 याच्यात ते साधं गणितच नाही. आणि ते सुद्धा कसं आहे माहिती का? सलग 7.5 मोजायच्या नाहीत किंवा सलग 15 मोजायच्या नसतात त्या. हां 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3 असं मोजायला लागतं ते. हां म्हणजे 2, 3, 4 असे ते टप्पे करून ते टप्पे परत येतात. अशी आवर्तनं त्या 15त बसतात. एवढं सूक्ष्म गणित येते. तर ते असा एक ताल कुठला शिकवत होते. आणि तो विद्यार्थ्याला चल म्हणले आपण जाऊन येऊ बाहेर चक्कर मारून. ते गेले. आणि गेल्यावर काय 2-3 तास काम करून आले. आणि घर जवळ आलं तर अलीकडच्या चौकात त्यांनी परत मात्रा सुरू केली. जी मात्रा सोडली होती तिथे ती अलीकडच्या चौकात सुरू केली. आणि जेव्हा घरात पाऊल ठेवलं तेव्हा त्यांची समन विद्यार्थ्याची सम एक आली. ते म्हणले हा तू अभ्यास करत होता 2 तास. म्हणजे बाहेर ते व्यवहार करत होते, बोलत होते, खरेदी करत होते, पण डोक्यातला ताल सुरू आहे. तसं जो तत्वज्ञ असतो ना त्याचा व्यवहार तुम्हाला इतरांसारखा दिसेल पण त्या डोक्यात व्यवहार चालू नसतो. डोक्यामध्ये चैतन्य, निश्चयामध्ये आत्मभाव आहे. म्हणून त्याला सर्वत्र ओतप्रोत असलेल्या चैतन्याची अनुभूती येते. स्वर सर्वत्र आहे, तुम्हाला तो शोधता आला पाहिजे. तर त्या मित्राबरोबर आम्ही गेलो एकदा सरकारी कार्यालयात. आता सरकारी कार्यालयात गंमत अशी आहे की प्रत्येक सरकारी कर्मचारी इतका श्रीमंत असतो की ते कार्यालय तो विकत घेऊ शकतो. पण तिथला पंखा काही त्यांच्याच्याने दुरुस्त होत नाही. तर तो आवाज करत होता असा घुई 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 असा आवाज करत होता. तर तो स्वराचा अभ्यास करणार असल्यामुळे त्या पंख्याच्या आवाजात त्यांनी स्वर शोधला. सा असा स्वर शोधला आणि मग ते स्वर लावत बसला त्याच्याबरोबर आवर्तन न करत. म्हणजे ते कंटाळा येत नाही, मग तो आनंदाने ऐकता येतो. म्हणजे स्वर आहेच, तो शोधला पाहिजे. तसं चैतन्य सगळीकडे आहेच. असं आहे माणसातही स्वर असतो पण बहिर्मुख मनुष्याला तो सापडू शकत नाही. स्वर सापडायचा असेल ना तर अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि आपला एक स्वाभाविक स्वर असतो. जे लोक ओढून ताणून दुसऱ्या स्वरात जातात मग ते काय होतं, नाकातूनच गातात, कृत्रिम गातात, चिरकं गातात, रडकं गातात, बेसूर गातात, भेसूर गातात, आसूर गातात. त्याचं कारण स्वर सापडला नाही. बहिर्मुख मनुष्याला सापडत नाही तो. तसं त्या ढगामधला जो ध्वनी आहे तो ध्वनी माऊलींनी ऐकलाय. ज्याला ज्ञान होतं, मग मी सांगतोय तो फार मोठा बारकावा आहे, लक्षात ठेवा फक्त, की ज्याला ज्ञान होतं त्याला सुद्धा जर जगतामधल्या सर्व वस्तूंचं ज्ञान होऊ शकतं तर जे ज्ञान स्वरूप आहेत त्यांना ज्ञान नाही असं कसं? माऊली ज्ञानोबाराय हे ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे ओतीव ज्ञान म्हणजे माऊली ज्ञानोबाराय. म्हणून माऊलींना प्रत्येक गोष्टीतली सूक्ष्मता माहिती आहे. तर त्या ढगाचा आवाज मी काल पुष्कळ विस्ताराने सांगितलं की आषाढ महिन्यामध्ये जेव्हा ते पहिले ढग येतात तेव्हा वातावरण भारावून जातं. पहिल्या पावसामध्ये मातीचा सुगंध येतो, त्याला मृदगंध म्हणतात. त्या मृदगंधाचा अत्तर सुद्धा मिळतं हल्ली. म्हणजे ज्याला कधीही तो मृदगंध घ्यावा वाटतो त्या अत्तर लावून वास घ्यायचा येतो तो वास. ते खरं असं आहे की तो वास त्याच्या जवळ जाणार आहे, मृदगंधाचा अत्तर बनू शकत नाही.
मृदगंध हा मृदगंधच, आणि त्या मृदगंधामध्ये आपल्या प्रिय परमात्म्याची स्मृती विरहामध्ये त्या गवळणीला होती. म्हणून खरं तर त्या ढगामध्ये होणारा आवाज, त्या ढगाचा पहिला पाऊस हा आल्हाददायक आहे. वारा वाहतो आहे, वारा सुद्धा एका मर्यादेपर्यंत जर आला ना तर तो आल्हाददायक असतो. आम्ही कुठे गेलो होतो मध्ये, यावर्षी उन्हाळ्यात कुठेतरी गेलो आम्ही. तर ते झाड म्हणजे जमिनीला चिकटून हवा कमी वाहते, आणि तुम्ही जसं जसं वर जाल तसं तसं वाऱ्याची गती जास्त असते, आणि वातावरणाच्या बाहेर गेलात तर ते निर्वात पोकळी असते, तिथे हवाच नसते. आठवलं तुम्हाला एक गंमत सांगतो. गंमत म्हणजे वैज्ञानिक गोष्ट आहे, पण ते उदाहरण आहे म्हणून सांगतो. भारताने क्षेपणास्त्र सोडली बरीच. आता क्षेपणास्त्र सोडण्यामध्ये किंवा उपग्रह सोडण्यामध्ये भारत पुष्कळ पुढे आहे. तो काय नाव त्याचं, मस्क, टेस्ला नावाची कंपनी आहे, त्याचा तो मस्क म्हणून. त्यांनी ते उपग्रह सोडून ते रॉकेट पुन्हा आणून तिथे पार्क केलं उलटं. तर ते लोक काय म्हणाली, ते जे फिजिक्सचे नियम आहेत त्या नियमात हे बसत नाही. ते आईन्स्टाईनचे का न्यूटनचे नियम आहेत ना, कोणाचे, 3 लॉज ऑफ फिजिक्स, हां न्यूटनचे, कोणाचे असतील, जाऊ दे आपल्याला काय करायचं, नियम लक्षात घ्या म्हणजे झालं. एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, किंवा मोमेंटम जो आहे तो एक्सटर्नल